ओम साईराम. आज मी फ्रेंच फ्राईज बनवत आहे. माझ्या मुलीची तब्येत बरी नाही त्यामुळे, कारण की तिला काही बनवून दिलं की ती नाही जेवण करते असे म्हणत होती. आणि काल रात्री पण तिने व्यवस्थित जेवण नाही केलं आहे. खिचडी थोडीशी 1-2 घास खाल्ले आणि आज पण तिला नाश्त्याचं बनवून दिलं तर ते नाही म्हणत होती, कारण की तिला जेवण्याची काहीच इच्छा होत नाही. तिलाच का आपल्याला बी त्रास होतो. जर तब्येत बरी नसली तर आपण पण जेवण करायला पाहत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला बी काही ना काही वेगळं पाहिजे, तसं तिला पण पाहिजे. तर त्यामुळे मग ती म्हणत होती मला फ्रेंच फ्राईज बनवून पाहिजे तरच मी जेवणार, नाही तर जेवत नाही. तर त्यामुळे मग मी तिला फ्रेंच फ्राईज बनवून द्यायसाठी गेली. तर ती गॅस ओट्यावरच बसून होती, कारण की तिला गॅस ओट्यावर बसायची खूप सवय आहेत. काही बी बनवत असले, साधा स्वयंपाक बी करत असले ना, कसं वरण भात भाजी पोळी, तरी ती गॅस ओट्यावरच बसते. गॅस ओट्यावर बसल्याशिवाय मला स्वयंपाकच करता येत नाही. नाहीतर माझा पाय धरू धरू ओढते, मला गॅस ओट्यावर बसव, मला गॅस ओट्यावर बसव. कारण की तिला सवय पडली आहे. जेव्हापासून ती बसायला लागली त्यावेळेसपासून मी तिला गॅस ओट्यावरच बसवून स्वयंपाक केला आहे. त्यामुळे आणि ते बघा, ते तिला तसं तसं तिकडे हो म्हणता म्हणता माझ्या हाताला लसून गेला. आणि बोलता बोलता पण एवढं सारा त्रास होते की, कारण की खूप जास्त, कारण की 17 वेळा एडिट करा, चुकलं काय की आणखी एडिट करा, चुकलं की आणखी रेकॉर्ड करा, हे ते करता करता खूप. आणि आवाजामध्ये पण इथे थोडा गडबड झालेला आहे, कारण की एवढे आपण कंटिन्यू एवढं साऱ्या वेळपर्यंत बोलू तर शकत नाहीत. त्यामुळे बोलता बोलता थोडं चुकून जाते. तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आणि जर ह्या फ्रेंच फ्राईजची जर रेसिपी पाहिजे असेल नक्की कमेंट करा. फ्रेंच फ्राईजची रेसिपी मिळून जाईल. आज मी साधेच बनवत आहेत, कारण की तिची तब्येत पण बरी नाही आहेत आणि माझ्याकडे मसाले पण संपले आहेत, जसं अरारोट, हे ते मैदा वगैरे. आणि मैद्याचं जास्त वगैरे नाही खाल्लं ते एवढंच चांगलं, कारण की बाहेर मी त्याच कारणाने तिला म्हणजे खाऊ देत नाही, कारण की बाहेरचा मैदा खूप जास्त वापरला जाते. त्याच्यामुळे मी याला मैदा लावल्याशिवाय ते कडक येत नाहीत. थोडे सॉफ्टच आहेत, नरमच झाले आहेत, तरी पण चालवलं जाते, खाऊन घेते, ते एन्जॉय करते. घरचं वगैरे बाहेरचं खाल्लं की मग बाहेरची तशी सवय पडते. त्याच्यामुळे मी बाहेरचं तिला काहीच खाऊ देत नाहीत. फक्त पाणीपुरी वगैरे कधी एखाद्या वेळा, नाही तर बाकी काहीच नाहीत. घरचं जे तिला जे खाऊशं वाटलं ते मी घरीच बनवून देत असते. जर रेसिपी पाहिजे ना तर कमेंट करा. मसालेवाले पण तुम्हाला रेसिपी मिळून जाईल आणि साध्याची पण रेसिपी मिळून जाईल. कमेंट करा. तिला पण खूप जास्त आवडल्यात फ्रेंच फ्राईज. चला बाय, भेटूया.